मुकेश अंबानींना बटाटे वडा खूप आवडतो. हो. तर बटाटे वडा हा हमखास असतो. पॉलिटिकल लोक येतात आणि त्यांना एवढे मोठे स्प्रेड देतात. आहेत का काही लोक की खवय्ये आहेत का? अजित पवार आहेत त्यांना ते एकदम डाएट कॉन्शियस आहेत. अच्छा. हा म्हणजे त्यांना डिझर्ट समजा दिलं तर पहिले विचारतात की बाबा साखर नाही याच्यामध्ये. आय गॉट अ कॉल फ्रॉम द मॅनेजर ऑफ अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आणि त्यांच्याकडे हे जेवण गेलं. अरे वा. तुम्ही खूप वेगळं काहीतरी करताय ह्याच्यामध्ये. काय वेगळे पण आहे? पदार्थ तर वेगळे असतातच पण त्यामध्ये डिटेलिंग खूप महत्वाची असते, प्लॅनिंग खूप महत्वाची असते. आजकाल काय सगळ्या गोष्टी ना चांगल्या दिसल्या पाहिजेत. थोडक्यात चहा तर चांगला पाहिजेच पण किटली चहापेक्षा चांगली पाहिजे. तुम्ही थेट अंबानींकडे कसे पोहोचलात? काय झालेलं की पहिल्यांदा अंबानींनी आम्हाला अप्रोच केलेला ते मी त्यांना नाही बोललेलो. कारण असं की नीता अंबानींना आमचं थालीपीठ वेगवेगळ्या प्रकारचे ठेचे हे अतिशय आवडतं. आणि त्यांचा सेफ्टी प्रोटोकॉल असेल ना? राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसाठी जेव्हा केलं तेव्हा त्यांच्याकडून डॉक्टर्स असतात. पहिली ते चाकतात आणि त्याचा एक सॅम्पल ते त्यांच्याकडे ठेवतात आणि दॅट इज प्रिझर्व्ड बाय देम फॉर 48 hours. बिलीव्ह होणार नाही की अशा गोष्टी मी बघितल्या ना की फ्रूट काउंटरवरती कापून आपण ठेवतो बरोबर आहे, असं वेगवेगळे प्रेझेंटेड. मंडळी त्या फ्रूट काउंटरच्या वरती चढून ते वरती सजवलेले फ्रूट्स उचलून त्यांनी खालती आणले, त्यांनी उचलले. त्या दिवशी मी कोपऱ्यात अक्षरशः बसलो की आता हे मी काय ह्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. तर एक अशी गंमत झाली की एक व्यक्ती माझ्याकडे आले आणि बोलले गेल्या वेळेसचा केटर एकदम बेकार होता, या वेळेसचं जेवण एकदम मस्त होतं. मी मनात बोललो गेल्या वेळेस पण मीच होतो. दररोज एव्हरी डे इज अ न्यू डे. कुठलाही केटरर कितीही मोठा असेल तरी तो सांगू शकत नाही की त्यांनी सगळं अनुभवलंय. हे मला काहीतरी असं वर बिस्किट वाटतंय. वी आर ऑलवेज ऑन आवर टोज. म्हणजे शब्द हा ऑन आवर टोज आहे ना आमच्या इंडस्ट्रीसाठी एकदम परफेक्ट आहे. लिटरली खूप वेळा असं झालंय की जो कस्टमर आहे तो एवढा ओव्हरवेल्म झालाय, मग त्याचं मन भरून आलंय की बाबा हे माझी इज्जत तू राखलीस. ठिकठिकाणी जाऊन तुम्ही हे सगळं एक्सप्लोर करत असाल ना? म्हणजे ॲज अ प्रोफेशन वी हॅव टू डू दॅट. थाय डिश होती आणि मी तिकडे टेस्ट केली आणि मला खूप आवडली. वी हॅव टू रेप्लिकेट दॅट इन मुंबई. कुठली डिश ती? एक आपल्या ऑडियन्सला थोडासा कसं आहे की मराठी गोष्टी ठेवण्यामध्ये एक थोडासा एक संकोच असतो, एस्पेशली रिसेप्शनमध्ये. तुम्ही फक्त माझ्याकडे 7 दिवस या, 7 दिवस तुम्हाला वेगळं मराठी जेवण देऊ शकतो मी.